म्हणे, जेवढं अधिकार मुलाचे आहे तेवढं मुलीचे पण आहे म्हणे. तर टाका म्हणे. केस टाकली. आई वडिलाला बोलावलं. बोलावल्याच्या नंतर मध्ये बघा त्या जज साहेबांनी म्हटलं की बाई तू एक केस का म्हणून टाकली, इथं आल्यावर तुम्हाला नंतर माहीत होईल म्हणे. केस टाकला. जज साहेबाची केस तयार झाली आणि त्या ठिकाणी मांडणी केलं त्या मुलीनं की जज साहेब, माझ्या आई वडिलांनी प्रत्येक महिन्याला 10 रुपये माझ्या निवासस्थानी आणून द्यायला पाहिजे म्हणते. निर्णय तय झाला. सर्व वकील लोक दंग झाले की एवढी श्रीमंत मुलगी, आणि ते बी वडिलाला हक्क मागितलं थोडक्या फुटक्या शब्दामध्ये. तर वकिलानं विचारलं तर काय म्हणे ती मुलगी, काय सांगू साहेब, माझे लग्न झाले, 2 मुलं बाळ झालं, पण माझे आई वडील माझ्या डोळ्याला दिसत नाही म्हणे, माझ्या निवासस्थानी येत नाही म्हणे. म्हणून त्या आई वडिलावरती मी केस टाकली म्हणे की हर महिन्याला माझे आई वडील 10 रुपये घेऊन या भाड्यानं माझ्या निवासस्थानी येतील आणि माझे चिमुकले लहान मुलं बाळ त्यांच्या गळ्याला भिडतील म्हणे. एवढा मोठा प्रेम आकारामध्ये उतरवलं होत्या मुली ना. आम्ही सिंपल म्हणतो सत्य मर्यादा प्रेम, पण आकारात उतरवलं पंचपणा करतो. म्हणून काय म्हणतो बघा, हे सत्य मर्यादा प्रेमाची बोली, सत्य मर्यादा प्रेमाची बोली, या मानव धर्माची जाण आहे. ही परमात्माने सेवक मानी रागा, सेवकाची बाबाचं वरदान आहे. मानव धर्माची शान आहे सत्य मर्यादा प्रेम. शब्द ज्याला म्हणतो पण शब्दाचं पालन केलं नाही. बाबांनी भीक मागितलं एका काळी, बहुत पुराणा अनुभव आहे. पण बुधे साहेबांनी म्हटलं की बाबा, आम्हा सेवकाकडे देण्यालायक जर असेल तर आम्ही देऊ, अन्यथा नाही म्हणे. अरे 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 माझे सेवक राहिले नाडी. आणि आम्ही दमानं सांगतो, आम्ही बाबाला प्रेमाची भीक देतो. काय भीक देतो? 12 वर्षाच्या देवा त्याग आला तर म्हणे माझी बीपीची गोळी चालू आहे, तर माझी शुगरची गोळी चालू आहे, मला चालू होत नाही. कोकरे गेले, गोळी खाल्ल्याशिवाय होत नाही. पोटी गेलं बाबाच्या सत्य मर्यादा नाही समजलं हो. म्हणून बाबांनी भीक मागितली आणि आताही त्या सत्य मर्यादाच्या प्रेमाच्या भीकेसाठी बाबा रडत आहे बांधवांनो. पण बाबाचे अश्रू पुसणारे फक्त एकच सेविका उरली. त्या सेविकाचं नाव आखरी चातेवेळी साधी. बघा, सत्य मर्यादा बिल्लोरे जी, हाँ जी, सत्य मर्यादा प्रेमाची भीक, सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागते सेवकाला उभा.
भक्तीला सार्थक मिळाल्या पाहिजे 51 अशी एक सेविका होऊन गेली. भक्तिवान 51 रुपये. सत्यवानाची सती म्हणतो आपण. यमाच्या दारातून पतिदेवाचे प्राण वापस आणलं त्या सतीयुगात. महायुग कोणता चालू आहे जी? कलियुग. कलियुग 51 रुपये. आई सतयुग आहे आणि या सतयुगामध्ये बाबाची सेविका होऊन गेली की त्या यमाच्या दारातून पती देवाचे प्राण वापस आणलं. कमी आहे का जी या बाबाची सेविका? काही कमी नाही आहे. म्हणून ती सेविका कोण आपल्याला लक्षात आमचे कर्म का कमजोर आहे. बाबाची सेविका झाली सादर उतरवू शकत नाही. माझ्या पाहिलेल्या गोष्टी आज बांधणार मोठं नाटक. आम्हाला कळलंच नाही की या भक्तीमध्ये काय आहे. भक्ती माझे आहे कोणता चालू आहे. कोणीतरी कलियुग चालू आहे दादा. मग मला सांगा बाबा हनुमानजी फू म्हटलं. दादा तुझे दुःख दूर झाले किंवा नाही झाले. मग कलियुग कसा? सतयुग म्हणावं लागेल की माझ्या शब्दाला मान मिळाला आहे सतयुग. पण जाणीव सेवकाला झाली नाही. जाणीव जर सत्ययुगाची जाणीव जर सर्व सेविकाला जर झाली असती तर आम्ही एकटेचे भंग केलो नसतो. कोण्या सेवकाच्या मन दुखवलो नसतो. पण काय करावं, बाबाचा सतयुग आम्हाला कळलं नाही. सतयुग आहे त्याची जाणीव झाली नाही. म्हणून माझ्या सगळ्याला समजू द्या, तुम्हाला कळेल की सतयुग कुठं आहे. सत्ययुग
जर समजलं, प्रत्येक सेवकाने जर समजलं, तर सुईच्या टोका एवढा सण लागणार नाही सत्य निर्माण होण्याकरता. म्हणून काय म्हणतो दादा, कालावधीच्या नंतर कावडेजी म्हणून सेवक मिळाले मला आश्रम मध्ये. त्याची नजर पडली माझ्यावरती आणि गळ्याला चिपकलं. मला अचंबा वाटला, असा कोण आहे म्हणला की माझ्या गळ्याला चिपकलं. जेव्हा पाहिलं तर त्याच्या छातीला छाती मिळवलं आणि काय म्हणे दादा, 5 वर्षाच्या नंतर मध्ये म्हणे तुझा चेहरा मला दिसला, खूप आनंद झाला म्हणे. आणि त्याने स्वतः एकट्याच्या तर्फे भजनाच्या कार्यक्रम उद्याला घडवून आणलं कातुर्ली पिंपळगावला. मग तो कसा मला माझ्या स्वतःच्या कुटुंब समजला तो सेवक, अशी भावना ठेवा. आणि काय म्हणतो, समजत्या. मग प्रत्येकाच्या मध्ये आत्मा आहे, मग त्याला का नाही, त्याला मान का नाही देत तुम्ही. म्हणून बाबांनी म्हटलं आहे, आत्मा हाच्या बाबाला स्वप्नामध्ये दृश्य दिसलं. प्रभूनी प्रपंच साधुनी परमार्थ करा. चर्चा बैठकीला जात्या गाजी, जात्या गाजी बराबर हातवरचा एक दिवस 5-6. धन्यवाद धन्यवाद. प्रपंच साधुनी परमार्थ करा. याचा अर्थ कधी कळला नसेल तर मी सांगतो. एक संत होता, महान संत. वनामध्ये जंगलामध्ये जाऊन त्यानं तप केलं परमेश्वराची प्राप्ती करण्याकरता. तप केलं, भगवंत प्रगट झाले आणि त्या भगवंताला म्हणे, माझी इच्छा पूर्ण करा परमेश्वरा म्हणे. होय म्हणे, तू तप केलास, माझी प्राप्ती केलास, तुला दर्शन दिलं, तुझी मनोकामना पूर्ण करायला लागेल. पण अगोदर म्हणे आपल्या प्रपंचामध्ये गुंत, नंतर म्हणे तुझ्या भक्तीच्या वरदान तुला देईल. असं का म्हणून म्हटलं,
तेव्हा तो प्रपंच जंगलातून अरण्यातून आपल्या गावामध्ये गेला, संसारामध्ये गुंतला आणि संसारामध्ये गुंतल्याच्या नंतर मध्ये त्याला 4 मुलं बाळ झालं. किती मुलं बाळ झालं? 4 मुलं बाळ झालं. सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदेव, तुकाराम असं 4 मुलं जेव्हा झालं तेव्हा गावातले लोक हळहळू लागले की या साधूनं म्हणे जंगलामध्ये जाऊन तप केलं नाही, याला मुलं बाळ कोणचे झाले म्हणे. मग याच्या भक्तीला कलंक लागला की नाही? लागला की नाही? म्हणून बाबाने सांगितलं अगोदर प्रपंच करा, साधुनी परमार्थ करा. म्हणून काय म्हणतो दादा? सर्व नाहीच करून टाका, अभिमान सोडून द्या आणि स्वाभिमानाने जीवन जगा बांधवांनो. आणि असा नाता निर्माण करा, कारण आपला नाता एक आहे, आपली जात एक आहे. एका मनाच्या, एका ध्येयाच्या, एका विचाराच्या आणि एका दिशेच्या. परमात्मा एकच नातं आहे सर्व शिवकाच्या. मग आम्ही 2 का म्हणून करतो? म्हणून काय म्हणतो दादा? शब्द मिळालेला आहे का? थोड्या 5 मिनिटांमध्ये कोरकर रामभाऊचा कार्यक्रम सुरुवात होईल. जाते वेळी हो साधी शिकवण भोवळे मी फाडे सांगतो. फाडे कोणत्या वर्गात आहे दादा तू? बेधुने किती होते? बाबाचे सेवक रवनिक दादा पसीने पांढरापुडी यांच्याकडे 51 रुपये मिळाले. मंडळाकडून नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. आ बे कबे बे तुले जाला
करावे विचार करावे विचार करतो नमस्कार सेवकाला सेवकाला करतो नमस्कार सेवकाला तर बांधवांनो, या ठिकाणी मला 2 घंटे वेळ मिळाली तर या गावातील आयोजकांचे सेवकांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्या गाण्यास काय कोणाच्या मन दुखावले असेल तर आपला मुलं बाळ समजून मला क्षमा कराल एवढी मी आग्रहाची विनंती करतो. कारण मी चुकलो नाही तर बाबाला माफी मागणार नाही. होऊ शकते माझ्या बोलण्यातून कोणाचा मन दुखला असेल तर माझी चूक झाली असं मला समजावा लागेल. म्हणून त्या भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, आई वाराणसीला माफी मागतो आणि उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक सेविका मान्यवर या सर्व सेवक बांधवांना बाल गोपालांना मी माफी मागतो आणि मी माझ्या ज्या भजनाच्या कार्यक्रमाला समाप्त करतो. याच्यानंतर आमचे रामबाबू दादाचे कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल अशी मी आग्रहाची विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.